खडकवासला विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार सचिन दोडके यांची मतदान झाल्यानंतर लगेच विजय मिरवणूक निघाली। इतकंच नव्हे तर सचिन दोडके यांचे मतदारसंघात आमदार झाल्याचे बॅनर सुद्धा झळकलेत। त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। पुण्यातील खडकवासलामध्ये एक विजय मिरवणूक निघालेली होती आणि ती मिरवणूक शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार असलेले सचिन दोडके यांची होती। खरं तर 2019ला सुद्धा ज्यावेळेस हे उमेदवार होते त्यावेळेस त्यांनी मतदान झाल्या विजयाचे फ्लेक्स आहेत ते सुद्धा लावलेले होते आणि आजही त्यांच्या विजयाचे फ्लेक्स लागलेले आहेत। आणि इतकंच नव्हे तर विजय मिरवणूक सुद्धा निघालेली आहे। गेल्या वेळेस एकतर तुम्हाला अनुभव आलेला होता तरी सुद्धा तुम्ही यंदा विजय मिरवणूक काढली, परत विजयाचे बॅनर सुद्धा लावले, तर हे गणित आणि इतका कॉन्फिडन्स कसा आहे? विजयाची मिरवणूक किंवा बॅनर लावणं हे नेत्यांच्या हातात नसतं, हे जे कार्यकर्ते जे असतात त्यांच्या हातात असतं। ते उत्साहाच्या भरामध्ये या सगळ्या गोष्टी करत असतात आणि त्यांचा उत्साह हा खरा वाखाणण्याजोगा आहे, कारण का त्याच उत्साहामध्ये त्यांनी प्रत्येक नागरिक प्रत्येक मतदारापर्यंत ते पोहोचलेले आहेत। गेली 2 महिने 3 महिने त्यांनी जीवाचं रान करून त्या ठिकाणी काम केले। तुम्ही बघत असाल तर महाविकास आघाडीचे सर्व पक्ष एकत्र येऊन त्या ठिकाणी आम्ही काम करत होतो आणि शिवसेना असेल, उद्धवजी ठाकरेंची शिवसेना असेल, पवार साहेबांची राष्ट्रवादी असेल आणि राहुलजी गांधीचं काँग्रेस असेल, मोठ्या प्रमाणामध्ये एकत्र येऊन आम्ही त्या ठिकाणी काम केलं आणि 5-6 हजार युवकांची फळी एकत्र काम करत होती आणि संपूर्ण महाराष्ट्रात एवढी मोठी फळी युवकांची काम करणारे आमचं खडकवासला मतदारसंघ एकच असेल, त्याचं आम्हाला खूप कौतुक आहे। आणि ज्या वेळेला युवक इलेक्शन हातात घेतात आणि ते ज्या पद्धतीने काम करत असतात, शेवटच्या मतदारांपर्यंत जे प्रामाणिकपणे त्या ठिकाणी पोहोचत असतात, त्यांची कुठलीही अपेक्षा न ठेवता ती शेवटच्या मतदारांपर्यंत पोहोचतात, त्यांना मतदान केंद्रावर आणून मतदान त्या ठिकाणी करायचा प्रयत्न करतात। ते सगळ्यात वाखाणण्याजोगे जो विषय आपल्या खडकवासला मतदारसंघात झाला त्याचा खऱ्या अर्थाने कौतुक सोहळा काल होता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।